बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट हा 4th चॅप्टर आपण शिकत आहोत. आणि यामध्ये आज मोड ऑफ इंटायरिंग इंटरनॅशनल बिझनेस मार्केट हे पाहणार आहोत. आणि पहिला आहे एक्सपोर्टिंग. एक्सपोर्टिंग इज द डायरेक्ट सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अदर कंट्री. जेव्हा एखाद्या देशाच्या सीमेबाहेर आपण जेव्हा आपली वस्तू पाठवत असतो त्याला एक्सपोर्ट असं म्हणत असतो. इट इज अ पॉसिबली द बेस्ट नोन मेथड एंटायरिंग फॉरेन मार्केट ॲज वेल नोन ॲज लोएस्ट रिस्क. It may also be cost effective as you will not need to invest in production facilities in your chosen country. आणि या निर्यातीच्या माध्यमानं आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करू शकतो. जेव्हा एखादी वस्तू आणि त्या वस्तूचे ग्राहक हे देशाच्या सीमेबाहेर सुद्धा असू शकतात तेव्हा ती वस्तू निर्यात केली जाऊ शकते. उदाहरणार्थ भारतातील चहा जगामध्ये प्रसिद्ध आहे, विशेषतः आसाम या राज्यातील. आणि इथली चहा जगातील चहा प्रेमींना आकर्षित करतं आणि जगभर आपली चहा एक्सपोर्ट होते. तेव्हा या एक्सपोर्टच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश घेऊ शकतो. दुसरं आहे लायसनिंग. लायसनिंग अलाउ अदर कंपनी इन युअर टार्गेट कंट्री टू यूज युअर प्रॉपर्टी इन अ प्रॉपर्टी in a question is a normally intangible. For example, trademark, production techniques, patents. The licensee will pay a fee in order to allow the right use of property. आपण लायसन काढतोय म्हणजे काय करतोय की परवानगी घेतोय. कशाची? तर एखादा व्यवसाय करण्याची किंवा तेथील त्या वस्तूचं पेटंट वापरण्याची, तेथील सामग्री वापरण्याची, तेथील प्रॉपर्टी वापरण्याची, ते ट्रेडमार्क वापरण्याची. मग या पद्धतीने जेव्हा आपण लायसनिंग खरेदी करतो आणि बाजारपेठेमध्ये व्यवसाय करतो तेव्हा हा लायसनिंग प्रकार सुद्धा काय होतो, आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारात खेचत असतो. नेक्स्ट इज फ्रँचायझीज. फ्रँचायझिंग इज समवॉट सिमिलर टू लायसनिंग इन दॅट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आर सोल्ड टू अ franchisee. However, the rules how the franchisee carries out business are usually very strict. आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की एखादं विशिष्ट दुकान आपणास मार्केटमध्ये जगात कुठेही जा किंवा भारतात कुठेही जा तुम्हाला त्या पद्धतीचं दिसेल. जगात म्हणलं तरी वावं ठरणार नाही. मॅकडॉल किंवा KFC यासारख्या जगभर पसरलेल्या फ्रँचायझीज आहेत. फास्ट फूड विक्री करणाऱ्या या कंपनी आहेत आणि ते काय करत असतात की त्यांच्या नावानं व्यवसाय चालवण्याची किंवा ती क्वालिटी देण्याची परवानगी या फ्रँचायझीच्या माध्यमातून पुरवली जाते. आणि याचं जाळं जगभर विखुरल्यामुळे
याचे ग्राहकसुद्धा जगभर आहेत. त्यामुळे फ्रँचायझीच्या माध्यमानं आपणास चांगल्या पद्धतीनं या इंटरनॅशनल व्यवसायामध्ये उतरता येतं. पुढचं आहे जॉईंट व्हेंचर. अ जॉईंट व्हेंचर कन्सिस्ट ऑफ टू कंपनीज एस्टॅब्लिशिंग अ जॉईंटली ओन बिझनेस. वन ऑफ द owners will be local business. The two companies would provide the new business with a management team and share control the joint venture. जेव्हा जॉईंट व्हेंचरच्या माध्यमानं, मग जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, संयुक्तरित्या चालवलेली कंपनी. मग त्यातला एक मालक हा लोकल ठिकाणचा असू शकतो आणि दुसरा अदर ठिकाणचा असू शकतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा आपणास जर अशा प्रकारचे व्यवसाय करायचा असेल तर आपण भागीदारी व्यवसाय सुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारच्या व्यवसायाच्या माध्यमानं सुद्धा आपणास जागतिक व्यवसायात प्रवेश करता येतो. मग यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर हेतू साध्य करण्यासाठी, व्यवसाय पूर्ण करण्यासाठी आपण एका लोकल फ्रँचायझीची किंवा लोकल त्या ओनरची मदत घेत असतो आणि त्या माध्यमानं आपण त्या नवीन ठिकाणी व्यवसाय सुरुवात करत असतो. नेक्स्ट आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. Foreign direct investment is when directly invest in facilities in a foreign market. It requires a lot of capital to cover costs such as premises, technology and staff. या फॉरेन म्हणजे विदेशी गुंतवणूक जेव्हा भारतामध्ये करत असतात किंवा भारत हा इतर विदेशी देशामध्ये गुंतवणूक डायरेक्ट करत असतो, तेव्हा या माध्यमानं सुद्धा काय होतं, आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रवेश करत असतो. आपण मागं काही दिवसाखाली सिटी बँक नावानं खूप चर्चा फेमस झाली होती की भारतामध्ये सिटी बँक ही विदेशी बँक आहे. सिटी बँक भारतातील बँकिंग व्यवसाय कमी करून या कोरोना महामारीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी इतर महागड्या देशामध्ये म्हणजे अरेबियन सारख्या देशामध्ये इन्व्हेस्ट करण्यास तयार होती. त्याचा अर्थ काय होतोय की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा कुठं करतात, ज्या ठिकाणी प्रॉपर त्याचं मार्केट आहे आणि आपली डेव्हलपमेंट होऊ शकते, त्याचा विकास होऊ शकतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट अँड सपोर्ट सर्व्हिस इन्स्टिट्यूशन. जेव्हा व्यापार करण्यासाठी गरज असणाऱ्या साधन सामग्री, विशेषतः समजा एखाद्या देशामधून आपण, आपला भारतातला व्यवसाय आहे, आपल्याला इतर देशामध्ये व्यवसाय करायचा आहे आणि त्या देशामध्ये असणारे रूल्स रेग्युलेशन आपणास माहीत नाहीत, तेव्हा आपण एखाद्या लिगल व्यक्तीची मदत घेऊन तो व्यवसाय तिथं कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो याची माहिती घेऊन जर व्यवसाय चांगल्या पद्धतीने होत असेल तर करण्यास सुरुवात करतो. मात्र त्याची माहिती प्रॉपर मिळत नसेल, ती एजन्सी माहिती देत नसेल, तर अशा ठिकाणी मात्र आपण व्यवसाय करण्यास तयार नसतो. म्हणजे काय होतं, त्या देशातील जेव्हा सपोर्ट सर्व्हिस सिस्टम जे असतात हे चांगल्या पद्धतीनं काम करत असतील तर काय होतं, तिथं फॉरेन मार्केट तयार होण्यास मदत मिळत असते. मग आज आपण मोड्स ऑफ एंटायरिंग द इंटरनॅशनल बिझनेस मार्केट हा घटक शिकलो आहोत आणि या पद्धतीनं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा घटक पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.